हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मागे तुम्ही बघू शकता सगळं अंधार आहे. तर आत्ता 5:30 वाजले. तसे तर मी 5 वाजताच उठले, रेडी झाले. कारण असं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच कोथिंबीर टिपायची राहिली आहे. तर काही ना, स्लॅबचं काम आत्ता झाल्यामुळे स्लॅबला एक दिवसातून 4-5 वेळा पाणी मारावं लागते. त्याच्यामुळे रानात काय टिपणी जास्त होतच नाही कोथिंबीरची आणि उरकत पण नाही. म्हणून मग मी लवकर उठले आणि मुलांच्या शाळा पण आहे. तर मुलांना डबंही करायच्या, तिथं अंधार तोपर्यंत सगळं काम आवरून घेणार आहे आणि दिवस उगवल्याच्या नंतरनं पाणी मारायला जाणार आहे. पाणी मारल्याच्या नंतरनं कोथिंबीर टिपायला जाणार आहे. तर आता बघा मागे सगळा अंधार आहे, कुठेच काय दिसत नाही, सगळं अंधार आहे. सकाळचं जरा उशिरा उजडतं, संध्याकाळी लवकर अंधार होतो बघा. तर चला आता मी आधी कामावरून घेते, कारण सगळी कामं आवरण्यासाठीच एवढे लवकर उठलेली. तर चला. आणि आज आधीमध्येच पावसाला काय फेबर आले काय माहिती, थोडासा झिमझिम पाऊस येतोय पहाटे, छान वाटतंय. पण 8:15 वाजले ते तर बघा आता. आणि माझी फायनली सगळी कामं आवरून झाले ते. तर जसं की तुम्ही याच्या आधी बघितलंच, आज मी 5 वाजता उठले होते. मला तर विश्वास बसत नाही मी एवढे लवकर उठले होते, कारण मी कधीच एवढ्या लवकर उठत नाही. म्हणजे काम असलं ना तरच मी लवकर उठते. शेतातलं जर काम नसेल तर मी 6-6:30 वाजता उठते. शेतातलं काम असल्यावर कसं लवकर आवरलं म्हणजे मग शेतात पण लवकर जाता येतं आणि शेतातली कामं पण पटपट आवरतात. तर आज सकाळच पहाटेच पाऊस सुरू झाला होता, झिमझिम येत होती थोडीशी. आणि मी आज 5 वाजताच उठले. म्हटलं आज लवकरच काम आवरायची, सगळी कामं आवरायची आणि मगच रानात जायचं. म्हणजे कसं रानात एकदा गेलं म्हणजे कामं पण पटपट आवरतात. आणि त्याच्यामध्ये आता स्लॅब आत्ताच पडला आहे ना, त्याच्यामुळे मग त्याला पाणी पण दिवसातून 5-6 वेळा मारावं लागतं आहे. सो त्याच्यामुळे मग मी आज लवकर उठले. आता मी सगळं स्वयंपाक केला आहे, चपात्या केल्या, गवारच्या शेंगची भाजी बनवली, भांडी घासली, मुलांना आता नाश्ता करून दिला आणि मग आता कपडे धुतली. कपडे धुवून आता माझं चाललं आहे इथं कपडे वाळू घालायचे. कपडे वाळू घालणार आहे आणि मग पाणी मारायला जाणार आहे लवकरच. कारण पाणी मारायचं पहिल्यांदा झालं सकाळ म्हणजे मग मुलांना 10:30 वाजता शाळेत सोडवायला लागतं. तर मग शाळेत सोडवायला 10-10:30 वाजता जायच्या आधी मग मी रानात जाणार पाणी मारायला झाल्यावर, आणि 10:30 वाजता घरी येणार किंवा 10 वाजता घरी येणार, कारण मुलांचं आवरावं लागतं 10 वाजता येऊन. त्याच्यामुळे 10 वाजता घरी येणार आणि मग परत पाणी मारायचं आणि परत कोथिंबीर खुरपायला जायचं. कसं मी एवढे पाणी मारलं नाही भिंतींना सुद्धा कधी, खालच्या ज्या भिंती झाल्या बंगल्याच्या. पण आता हा स्लॅब आहे ना, तर त्यांनी सांगितले 4-5 वेळा दिवसातून पाणी मार म्हणून. तर इथं बघा 8:30 वाजायला आता थोडासाच टायमिंग आहे, 5 मिनिटं टायमिंग आहे 8:30 वाजायला. तर तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवते बघा, खूप सुंदर असा दिसतो बंगल्यावरून. आता आले पाणी मारायला. माझं लग्न झालेलं आता 8 वर्ष झालं. 8 वर्ष झाले ही शेळी आमच्या घरी आहे. असं वाटलं सुद्धा नव्हतं की म्हणजे नाही का असं काही होऊ शकतं म्हणून. तर बघा तिला सलाईन हे सगळं लावलेलं होतं. तर काल काय झालं माहिती आहे का, काल तिला 2 बाळं झाले तिथं काल. आणि आज तिला अचानक काहीतरी सकाळी व्हायला लागलं, म्हणून आमच्या दादांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी डॉक्टरांना आणलं. डॉक्टरांनी तिला सलाईनसुद्धा लावली, इंजेक्शनसुद्धा दिलं, पण तरीसुद्धा ती राहिली नाही, म्हणजे ह्या जगात नाही आता राहिली. तर असं व्हायला नको होतं, म्हणजे तिने त्या 2 बाळांना सोडून जायला नको होतं. बघा ना, त्या 2 बाळांची तर आता ह्याच्यात काय चूक आहे. जसं माणसांचं असते बाळाला एका आईची गरज असते, तसंच मुक्या जनावरांचं सुद्धा असते. बघा ह्या बाळांना अजून उठता सुद्धा येत नाहीये, तोपर्यंत त्यांची आई त्यांना सोडून गेली. तर कसं असते ना, एवढं वाईट वाटते ना, कारण मला आता असं वाटत नाही सोडून गेली असं. ह्या बाळांबरोबर तरी नव्हतं व्हायला पाहिजेत, कारण आता ह्यांना म्हणजे आपली आई ते आपला एक आधारच असते, आधारस्तंभ ते आपली आईच असते. तर आता ह्या बाळांनी कसं जगायचं बघा ना त्याच्याशिवाय. एवढं म्हणजे वाईट वाटते ना, कारण मी तिला खूप दिवस सांभाळ होता. आता नाही मी बघत शेळ्या, पण आमच्या आत्यांकडे असतात. एवढं वाईट वाटते अक्षरशः. असं आमच्या आत्या एवढ्या रडल्या ना खूप, कारण आमच्या आत्यांनी खूप दिवस झाला सांभाळतात आमच्या आत्या, आणि असं जर काय झालं तर खूप वाईट वाटतं. आणि त्या शेळीचं कसं होतं माहिती आहे का, एकदम गरीब शेळी होती. म्हणजे त्या शेळीला आमच्या आत्या पुढे घेऊन जायच्या, तिला एकटीलाच दावा बांधायच्या, पुढे घेऊन जायच्या दाव्याला धरून. जे बाकीच्या शेळ्या होत्या तर त्या तिच्या ह्याच्यावरच जायच्या चालत. तर काल येली होती म्हणून आत्यांनी तिला घरीच ठेवली होती, रानात नेलीच नव्हती अजिबात सुद्धा. तर काल बाकीच्या शेळ्या नुसत्या असं बावचळ्यागत करायच्या, इकडे पळ तिकडे पळ, कारण ती शेळी नेली नव्हती म्हणून.
तर ते शेळीचं एवढंही होतं ना, म्हणजे ती शेळी जिकडे जाईल ना तिकडे तिच्या मागं त्या सगळ्या शेळ्या येत होत्या. पण काल तिला येल्यामुळे तिला नेलं नव्हतं. पण येली म्हणून नेलं नाही तर शेळ्या एवढ्या बावचाळ्या होत्या. आणि आता तर ते सगळं जग सोडूनच गेले. आता त्या शेळ्या कशा राहतील? म्हणजे बघा ना, जसं माणसांना सुद्धा एक माणूस कसं असतं पूर्ण घरदारा सांभाळत असतं, तसं त्या मुक्या चित्राबांत सुद्धा तसंच असतंय की ती एक शेळी होती म्हणून बाकीच्या सगळ्या तिच्या मागे येत होत्या. बहुतेक त्याच्यामुळे अननोन नंबर होता. मला लय आवडते. हा, झिमझिमच येत होता.
येऊन उरकायचं, मुलांचं कपडे घालायचं. पण 10:15 इथंच वाजलेत. तर आता जाते मुलांना सोडवायला. 10:30 वाजून 5 मिनटं झालीत बघा. सोडवायला मुलांना जायला फक्त 5 मिनटं लागतात, कारण गाव इथं जवळच आहे. पण एवढ्या लांबून तरी पण एक म्हणजे चालत जायचं म्हटलं, मुलांना एवढं लांब नाही चालत लावत मी कधी, त्याच्यामुळे सोडवायला जावं लागतं. तर आता आले मुलांना सोडवून, आता जाते रानात खुरपून घेते राहिली तेवढं आता. तर आता 1:30 वाजले आणि 1:30 वाजता सगळं खुरपायचं झालंय, कारण लवकरच आज गेली होती खुरपायचं. आणि ऊन पण नाही, आज आभाळ आले ना, त्याच्यामुळे अजिबात ऊन नाही. आणि मग ऊन असल्यावर तरी हळूहळू खुरपतो, कारण कंटाळा येतो. पण आज ऊन नव्हतं तर मी फास्ट खुरपून पण घेतलं आणि सगळं खुरपायचं. खाली पळतं, इकडनं सगळीकडनं खाली जातं, याच्यावर अजिबात पाणी राहतच नाही. त्याच्यामुळे मग जसं रोड करताना नाही का, रोडला ते चौकोन घर केले गत असतं, तर तसं करायचं वाटतं. तर गौंडी यायच्यात येतं, थोड्या वेळाने येतील बहुतेक, दुपारी येणार म्हणत होतं मगाशी ते मॅनेजर का काय कोणतरी आलेलं होतं. तर त्याच्यामुळे मग आधी पाणी मारून घेते, कारण परत म्हणलं ती येऊन घर करायचे, मग त्यावेळेस पण पाणी काय नाही बसायचं, म्हणून आता पाणी मारून घेते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत जा की व्हिडिओ कसा वाटला कसा नाही, ते नक्की सांगत जावा. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या, कारण तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच मी व्हिडिओ बनवते. असाच आशीर्वाद राहू द्या. तर चला, बाय. भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये.